कल्याण डोंबिवली लोकसभा मतदारसंघामध्ये श्रीकांत शिंदेंच्या अडचणी वाढताना दिसतात। आता भाजप पदाधिकाऱ्यांनी कमळाच्या चिन्हावर महायुतीच्या उमेदवारांनी लढावं अशी मागणी केली आहे। श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघात भाजप ऑपरेशन लोटस राबवणार का, बघूयात एक स्पेशल रिपोर्ट। श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघात भाजपचं ऑपरेशन लोटस। कल्याण लोकसभा कमळ चिन्हावर लढवा। भाजपचा छातीटोकपणे दावा, बावनकुळेंना पत्र। लोकसभा निवडणुकीत खासदार श्रीकांत शिंदेंची डोकेदुखी वाढण्याची चिन्ह आहे, कारण कल्याण डोंबिवलीतून भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचा रोष दिवसेंदिवस वाढतोय। याच रोषातून भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी थेट प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंना पत्र लिहिलंय। कल्याण लोकसभेचा उमेदवार कमळ चिन्हावरच लढवा अशी मागणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केली। बावनकुळेंना लिहिलेल्या पत्रात त्यांनी नमूद केलंय, भारताचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत संकल्पनेसाठी अबकी बार 400 पारचा नारा देण्यात आलाय। कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजपची ताकद आणि मतदारसंघातील आमदार तसंच नगरसेवकांचं संख्याबळ पाहता भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारासाठी पोषक वातावरण आहे। त्यामुळे कल्याण लोकसभेसाठीचा उमेदवार हा कमळ चिन्हावरच लढवावा अशी मागणी या पत्रातून करण्यात आली। जो अबकी बार 400 पारचा जो नारा दिला आहे तो या कमळ चिन्हानेच पूर्ण होऊ शकतो, इतर कुठल्या पक्षाच्या चिन्हाने ते पूर्ण होऊ शकणार नाही। त्यामुळे कल्याण लोकसभा ही भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हावरच लढवावी अशी मागणी आम्ही दिवा शहराच्या वतीने केलेली आहे। दरम्यान भाजप पदाधिकाऱ्यांच्या मागणीकडे शिंदे गटाच्या नेत्यांनी दुर्लक्ष केले। कोणी काय बोलत असेल म्हणून आपण चुकीच्या पद्धतीने वागणं योग्य नाही आहे। कोणी गाय मारली म्हणून आपण वासरू मारू नये किंवा कोणी वासरू मारलं म्हणून कोणी गाय मारू नये। मला एवढंच सांगायचं आहे, नेते एकत्र बसून निर्णय घेतील आणि नेत्यांचा निर्णय हा 100% इम्प्लिमेंट करण्याकरता आमची तयारी आहे। महायुतीमधलं हे सूत्र आहे, मागच्या निवडणुकीला ज्या जागा ज्या पक्षानं ज्या चिन्हावरती लढल्या त्या जागा त्या पक्षानं त्या चिन्हावरती लढावेत, हे सर्वसाधारण सूत्र आहे। कल्याण डोंबिवली मतदारसंघात श्रीकांत शिंदे विरुद्ध भाजपचे स्थानिक नेते आणि पदाधिकारी असे वाद अनेकदा रंगलेत। गेल्या वर्षी डोंबिवलीतल्या भाजप पदाधिकाऱ्यांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक भाजप नेत्यांनी श्रीकांत शिंदेंविरोधात असहकार्याचा ठराव पारित केला होता। कल्याण डोंबिवली लोकसभा मतदारसंघात 6 पैकी 3 विधानसभा भाजपच्या ताब्यात आहेत, तर राष्ट्रवादी आणि मनसेकडे प्रत्येकी 1 विधानसभा मतदारसंघ आणि शिंदे गटाकडे फक्त 1 विधानसभा मतदारसंघ आहे। याशिवाय गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणानंतर भाजप पदाधिकारी शिंदे गटावर चांगलेच नाराज असल्याचं कळतंय। त्यामुळे निवडणुकीत श्रीकांत शिंदेंना भाजप नेते आणि पदाधिकाऱ्यांची कितपत साथ मिळेल याबाबत शंका व्यक्त केली जाते। पण महायुतीचा धर्म पाळण्याचा आदेश भाजप श्रेष्ठीकडून आल्यास भाजपच्या स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यांची काय भूमिका असेल हे पाहणं औत्सुक्याचं असेल। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, कल्याण डोंबिवली।